शांत शहर म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडी शहरात राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात गालबोट लावले। मंगळवारी या दोन सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये 3 वेगवेगळ्या घटना घडल्या, ज्यामुळे शहराच्या शांततेचा भंग झाला। विशेष म्हणजे दोन्ही गटांनी आपलेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत या आविर्भावात संयम आणि शांतता राखणे विसरल्याचं दिसून आलं। सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे हे सर्व कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच एकमेकांशी भिडले आणि त्यांनी जोरदार धुमश्चक्री केली। आम्ही सत्ताधारी आहोत, आमचे पोलीस वाईट करू शकत नाहीत अशा आविर्भावात त्यांनी हा धुमाकूळ घातला। पोलिसांचा धाक न बाळगता झालेल्या या प्रकारामुळे अखेरीस पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची नामुष्की ओढवली। शांततेला गालबोट लावणारे हे प्रकार मतदानाच्या दिवशी सकाळ, संध्याकाळ आणि रात्री अशा 3 टप्प्यांमध्ये घडले। सकाळी मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणावरून वाद झाला। संध्याकाळी गाडी अंगावर घालण्याचा किंवा गाडीची हूल देण्याच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला, तर रात्री दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला। हे प्रकरण मिटणार तोच पोलीस ठाण्यातच धुमशान सुरू झाले आणि पोलिसांना हे आवरण्याची वेळ आली। सावंतवाडीत साधारण 30 वर्षांपूर्वी गांधी चौकात निवडणुकीच्या दिवसात गोळीबाराची घटना घडली होती, ज्यात एक कार्यकर्ता जखमी झाला होता। त्यानंतर शहरात शांतता नांदत होती। मात्र काल परवापर्यंत महायुतीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या याच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातघाईवर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। काही नागरिकांच्या मते या सर्व प्रकारामुळे सावंतवाडीची निश्चितच बदनामी झाली आहे। निवडणुकीत पैसा वाटप करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असतानाच अशा प्रकारे धुमाकूळ घातला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। सावंतवाडीत श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर ही जागृत देवस्थाने असल्याने बरेच लोक असे प्रकार देवाच्या भरोशावर सोडून देतात। मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी आणि पोलीस ठाण्यात रात्री घडलेल्या या दुर्दैवी घटनांचे समर्थन करता येणार नाही। राजकीय संघर्षातून होणाऱ्या या प्रकारांचे राजकीय फायदा होईल म्हणून समर्थन केले जाईलही, पण जनतेला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे, ती बिघडवून चालणार नाही असं बोललं जात आहे। या घटनेनंतर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत। बाहेर करा, सगळे बाहेर करा, टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।